हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली आहे स्वयंपाकापासून. खूप दिवसानंतर माझे हे व्हिडिओ सगळे येत आहे आणि खूप अशी लंबी गॅप झाली आहे. आता मी तुम्हाला आज दाखवत आहे मी स्वयंपाकामध्ये काय केलं आहे. हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे बघा, इथे आजपासून मी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही पण मला जॉईन करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे बघा, स्वयंपाकामध्ये करणार आहे मी. आता तेल तापलेलं आहे, त्यामध्ये जिरं, लसण, हिरवी मिरची सगळं असं परतून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला यामध्ये कांदा पण टाकून घ्यायचा आहे. मिरची थोडीशी अशी भाजल्या गेली का त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण आपल्याला थोडा वेळ असा परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर कांदा चांगला छानपैकी परतला आणि सॉफ्ट झाला तर आपल्याला त्यामध्ये सोबतच टोमॅटो पण टाकून घ्यायचे आहे. इथे बघा, हे टोमॅटो मी कट करून ठेवलेले आहे, तर ते पण मी यामध्ये टाकून घेते. आणि हे सर्व बघून तुमच्या लक्षात आलंच असेल का मी काय करत आहे. तो मी करत आहे झुणका म्हणजे बेसन. हे बघा, इकडे माझं असं मस्त यम्मी असं बेसन तयार आहे आणि पोळ्या वगैरे पण टाकून ठेवल्या आणि मी ताट लावलेलं आहे. आणि हे ताट आहे आपल्या गजानन महाराजांसाठी. मी आता दर गुरुवारी गजानन महाराजाचे पारायण वाचत आहे. तर पारायण वाचत आहे तर त्यामध्ये त्यासाठी मी आज मस्त असं ताट छानपैकी तयार केलेलं आहे महाराजांसाठी. आणि इथे बघा आहे गरमागरम झुणका, मिरची, गाजर, कांदा, भात आणि हे एक चपाती. असं मस्त सात्विक ताट मी महाराजांसाठी लावलेलं आहे. आणि हे ताट लावल्यानंतर इथे बघा माझी पूजा झालेली आहे. पूजा झाल्यानंतर मी स्वयंपाक केला आणि देवासाठी असं छानपैकी ताट लावून घेतलेलं आहे. इथे बघा, आणि आम्ही गजानन महाराजांना सर्वात जास्त झुणका भाकर हेच प्रिय असते. भाकर काही मला वेळ नाही झाला, जमलं नाही, म्हणून मी साधी चपातीच केली. आणि इथे बघा माझी पूजा पण झालेली होती आणि मी देवांना नैवेद्य दाखवून दिला आहे गजानन महाराजांचा फोटो इथे. आणि मस्तपैकी महाराजांना नैवेद्य दाखवला आहे. आणि त्यानंतर मी पूजा वगैरे सगळी आटपून घेतली, बाकीचे सगळे कामं आटपून घेतले होते. आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर मी इकडे पारायणाला बसली आहे. आणि इकडे आहे गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण. हे ते मी पारायणाची सुरुवात झालेली आहे माझी. पहिला अध्याय मी आजपासून सुरू करणार आहे. हा व्हिडिओ थोडा लेट येत आहे म्हणून माझे 4 ते 5 अध्याय झालेले आहे. आणि इथे बघा, आता अशा प्रकारे मी सुरुवात केली आहे पारायण वाचायची. आणि खूप आपल्याला मनाला शांतता वाटते, प्रसन्न वाटते, आपलं मन खूप छान वाटते आपल्याला. हे बघा, गजानन महाराज आपल्या इथे शेगावमध्ये गजानन महाराजचं खूप मोठं मंदिर आहे. तिथूनच हे पारायणचं पुस्तक मी आणलेलं आहे, विजय ग्रंथ. आणि इथे बघा, अशा प्रकारे आहे हा ग्रंथ. खूप सरळ सोप्या भाषेत आहे, आपल्याला वाचताना जरा पण असा त्रास होत नाही. खूप छानपैकी आपल्याला यातला अर्थ पण समजतो, शब्द पण खूप चांगले आहेत. अशा साधारण भाषेतले असे शब्द आहे यामध्ये, वाचायला खूप मस्त आहे. आणि याने आपल्या जीवनामध्ये खूप खूप छान परिवर्तन होतात. खूप असा वेगळा अनुभव मिळतो आपल्याला. 2 मिनिट रुकना. आणि मस्तपैकी पूजा झाली, आरती, त्यानंतर पारायण वाचल्यानंतर आरती वगैरे झाली माझी. आणि याय मी बघा, मनाला खूप शांतता वाटली. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असेच आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंट्स करून सांगा. मी तुम्हाला छानपैकी एंटरटेन करण्याचा प्रयत्न करेन.